लाइटिंग बिटिंग तुला भारी लावली. हा ना आत्ताच बोर लावून गेले. आणि उद्या सकाळी तालुक्यात जायची तयारी झाली का? सगळं झालंय नाना. तुमचं जेवण झालं का बाकी? आपलं बरं आहे भाऊ, 6 वाजता जेवण करून मोकळा होता भाऊ रापार. चांगलंय तुमचं. नाना अहो, शरीर रात्रभराचं विश्रांती करून ताजं तावं होतं आणि दिवसाभराची जी काही त्याची आव्हान आहे ते स्वतः पेलतं बघा. आता या गोष्टीसाठी त्याला लागतं ते सकस आणि चौरस अन्न, ज्याच्यामुळं त्याला चांगली ऊर्जा आणि पोषण मिळतं बघा. आणि या सगळ्या गोष्टीमुळं मन आणि शरीर प्रसन्नपणे काम करू लागतं बघा. आता आपण सगळे चहा बिस्किट खातो, त्याच्यामध्ये पोषण कमी आणि कॅलरीज जास्त राहतात. शरीराला याच्यामुळं लईच ताप राहतो. हे बघा नाना, संशोधनात असं दिसून आलंय की आपण दिवसाची सुरुवात चांगल्या पोषणाने केली तर हृदय आणि मेंदू या 2 अवयवांचं आरोग्य नीट राहून आपलं काम पण नीट होतात. आणि हे नाही केलं तर आपल्याला धोकाही खूप वाढतो बर का. च्या मायला सकाळी याच्यामुळे मला तरतरी जाणवत नाही आणि डोकंही धरतं राव रापार. अहो नाना, साधा आपल्याला कुठं जायचं असलं तरी आपण गाडीचं तेल, पाणी आणि हवा सगळं चेक करतो. तसंच आपली विश्रांती झाल्यावर आपल्या शरीराला चांगली मेहनत आणि चांगला आहार द्यायचा असतो. हे फक्त आपल्यासाठीच नाहीये तर पिकांसाठी पण तेवढंच महत्वाचं आहे. च्या मायला पिकाची सुरुवात पण न्यारीने म्हणजे बेसल डोसनी करायची का रापार? वादच नाही. शास्त्रज्ञांनी उगाच थोडी सांगितले लागवडीच्या वेळेस खतांचा वापर करायला. पटलं तू म्हणतो ना, न्यारीला पाहिजे तसं चौरस हार घ्यायचा, पण पिकाला कसा द्यायचा रपारप? ते काम महाधन्य शेतकऱ्यांसाठी एकदम सोपं आणि सुटसुटीत करून दिले नाना. हे बघा नाना, म्हणून डोक्याला काही ताणच राहत नाही. पिकाला लागणारा प्रत्येक चौरस आहार त्यांनी खतात आणि दाण्यात बसवलाय बर का, महाधनच्या क्रॉपटेक नावाच्या खतात. म्हणजे आपण हे खत टाकायचं आणि निश्चिंत होऊन जायचं. च्या मायला पिकाचा च्यवनप्राश आहे की हे क्रॉपटेक रपारप? च्यवनप्राश म्हणा नाहीतर आणखी काही पण म्हणा, पण हे पिकासाठी पूर्ण अन्न नाही. आता कांद्यासाठी आपण क्रॉपटेक 8-21-21 नावाची ग्रेड वापरायची. आता भेसळ डोसला हे वापरायचे किती आणि कसे? पहिले म्हणजे नाना, खत माती आड करायचं हे विसरायचं नाही. आणि दुसरं म्हणजे या खताला भरमसाठ पाणी द्यायचं नाही आणि अपुरं पण पाणी द्यायचं नाही. बेसल डोस शक्यतो लागवडीच्या आधी नाहीतर वेळीच द्यावा, पण 15 दिवसांपेक्षा जास्त उशीर करू नये. आता कांद्यासाठी क्रॉपटेक 8-21-21चा एकरी 60 किलोचा डोस आणि बेनसल्फ सुपरफासचा 20 किलोचा डोस हेच वापरायचं, म्हणजे आपण मोकळं. कांद्या पिकाला ह्या डोसचा फायदा कसा होतोय रपारप? अहो नाना, फायदाच फायदा आहे. यामध्ये असलेल्या स्फुरदामुळे मुळी लवकर कार्यक्षम बनते आणि याचा विस्तार पण लवकर होतो बर का. आणि हे झालं की पीक एकाच जागी स्थिरावते आणि त्याची मरतूक होण्याची संभावना ही नगण्य होते. दुसरं म्हणजे या विस्तारित मुळांमुळे खताचा अपटेक हा जोरदार होतो आणि रोपांना सूर्यप्रकाशात काम करण्यासाठी कच्चा माल पण भरपूर प्रमाणात पुरवला जातो आणि पिकांची फॅक्टरी पण लवकरात लवकर चालू होते बर का. यामधल्या दुय्यम अन्न घटकांमुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया जोरदार होते आणि यामधल्या सूक्ष्म अशा अन्न घटकांमुळे त्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि ते निरोगी राहतात बर का नाना. एकदम पटलं. आता मी पण माझा बेसल डोस टाकून येतो रपारप. महाधन 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 महाधन